नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पठाण इद्रिस स्वागत करतो तुमचं इग्नाइट अकॅडमीच्या MES प्री 2020च्या GS बॅच मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये चालू घडामोडी संदर्भामध्ये सविस्तर माहिती बघितलेली आहे की आपले लेक्चर नेमके कसे राहणार आहेत। त्या अनुषंगाने आज आपला पहिला टीचिंगचा लेक्चर, कालचा जो लेक्चर होता तो लेक्चर होता स्ट्रॅटेजी, नेमकी आपल्याला चालू घडामोडीमध्ये काय काय बघायचं आहे ते आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। आजच्या लेक्चर पासून आपण टीचिंग या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि काल तुम्हाला मी चालू घडामोडीचे जे टॉपिक सांगितलेले आहेत त्यानुसार तुमच्या वहीमध्ये तुम्हाला पाठ करायचे आहेत। उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय घडामोडी, उदाहरणार्थ राष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, स्पोर्ट्स, त्यानंतर अवॉर्ड्स, त्यानंतर व्यक्तिविशेष, या पद्धतीने पार्ट्स तयार करायचे आहेत आणि जो जो भाग आपला या ठिकाणी होणार आहे त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये नोट्स तयार करायचे आहेत। आणि मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे जेवढे टॉपिक शिकवायचे झालेले असतील आपले त्या सगळ्या टॉपिक वरती तुम्हाला माझ्या हस्तलिखित नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहे। त्यामुळे बिनधास्त राहायचं, चांगलं राहायचं आणि आपल्याला जे आहेत एन्जॉय करून हा जो GS जो आहे आपल्याला एन्जॉय म्हणून हा GS या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या GS चा अभ्यास आपल्याला करायचा आहे। बरेच विद्यार्थी GS ला थोडंसं निग्लेक्ट करतात की GS कशाला, पण तो मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की समजा तुम्हाला 1 मार्क या GS मधून मिळाला, 20 मार्कापैकी 1 मार्क जरी तुम्हाला GS मधून मिळाला तर हा मिळालेला 1 मार्क वाईट आहे का? आणि या 1 मार्कामुळे जर तुमचा स्कोर येत असेल, तुम्ही क्रॅक करत असेल तर त्यामुळे कोणताही पार्ट आपल्याला स्किप करायचं नाही, त्याची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। तसंच GSच्या आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये चालू घडामोडीच्या आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी, इंटरनॅशनल अफेअर्स ज्याला आपण म्हणतो, आंतरराष्ट्रीय लेवलच्या घडामोडी बघणार आहोत। आंतरराष्ट्रीय घडामोडीचा हा जो लेक्चर आहे याला आपण पार्ट 1 देऊन टाकू, कारण एका लेक्चरमध्ये सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्या संपणार नाही। त्यासाठी आपण वेगवेगळे पार्ट या ठिकाणी बनवणार आहोत। एक 3-4 पार्ट आंतरराष्ट्रीय घडामोडीचे राहणार आहे। या पुढच्या 1 तासामध्ये तुमचे काही मुद्दे मी क्लिअर करणार आहेत। आज आपण नेमकं काय बघणार आहोत ते तुम्हाला अगोदर या ठिकाणी सांगून देतो की आपल्याला नेमकं आज काय काय बघायचं आहे। 1, 2, 3, 4 काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत। सगळ्यात पहिला मुद्दा आपण बघणार आहोत, एक इंडेक्स बघणार आहोत। या इंडेक्स मध्ये आहे, तो इंडेक्स आहे जागतिक आनंदी अहवाल, जागतिक आनंदी देशाचा अहवाल। हा इंडेक्स आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। पहिला मुद्दा आपला हा राहणार आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत, आपला भारत देश UNSC चा सदस्य झालेला आहे, तर या UNSC बद्दल आपण इत्थंभूत माहिती बघणार आहोत। आणि जे मुद्दे मी निवडत असतो ते मुद्दे MPSC ने परीक्षेमध्ये विचारलेले असतात, कारण मी MPSCच्या सगळ्या एक्झाम फॉलो करत असतो आणि करंट अफेअर्सचं त्या ठिकाणी मी अनालिसिस करत असतो। अहवाल का घ्यायचे आपल्याला? कारण अहवालावरती MPSC ने प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अहवाल बघायचा आहे। आणि फक्त एकच अहवाल बघायचा नाही, आपल्याला असे बरेच अहवाल बघायचे आहेत। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक इंडेक्स बघणार आहोत, UNSC बघणार आहोत, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, त्याचा भारत देश त्या ठिकाणी सदस्य झालेला आहे, तो आपण बघणार आहोत। तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत, तो मुद्दा आहे WHO। सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारी जर कोणती एखादी संघटना असेल तर ती संघटना आहे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यासाठी बघायचं आहे की मागच्या 7 ते 8, 9 महिन्यापासून सतत चर्चेत आहे WHO, कारण पूर्ण जगभरामध्ये कोविड-19 महामारी, पेंडेमिक ज्याला आपण म्हणतो, त्या कोविड-19 महामारीमुळे जे आहेत तर ही संघटना खूप चर्चेत आहे। चर्चेत आहे तर आहे, त्यासोबतच अमेरिका नावाचा जो देश आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे WHO मधून बाहेर पडलेले आहेत। त्यांनी WHO ला जो निधी दिला जातो अमेरिकेकडून, तो निधी त्यांनी द्यायचं स्टॉप केलेलं आहे। आणि अमेरिका ज्या ज्या संघटनेतून बाहेर पडतो आपल्या आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। उदाहरणार्थ ज्यावेळेस अमेरिका युनेस्को मधून बाहेर पडला होता त्यावेळेस MPSC ने प्रश्न विचारले होते। त्या दृष्टिकोनातून आपल्याला WHO बद्दल या ठिकाणी माहिती बघायची आहे की नेमकं काय आहे, कसं आहे, काय काय आपल्याला या ठिकाणी करायला पाहिजे, हे आपण या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करू। आजच्या लेक्चरमध्ये WHO बद्दलची माहिती या ठिकाणी बघू। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत ते आहे ग्रीस नावाचा एक देश आहे,
ग्रीस देशाबद्दल माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे म्हणून. तर हे बघू आपण 4 मुद्दे अगोदर, सगळ्यात अगोदर फोकस करू आणि त्या 4 मुद्द्यानंतर मग आपण पुढचा भाग या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे वही पेन वगैरे असेल तर तुम्ही वही पेन सोबत घेऊन बसू शकता. शांत चित्ताने आपला लेक्चर तुम्ही ऐकू शकता, कारण डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्येच जायला पाहिजे या पद्धतीने आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण सुरुवात करू. पहिला मुद्दा आपण बघू. जागतिक आनंदी अहवाल जो आहे त्या जागतिक आनंदी अहवाला संदर्भामध्ये आपण माहिती या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय काय आहे, कसं कसं आहे, काय काय यामध्ये राहणार आहे, हे सगळं आपण गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा आहे आपला जागतिक आनंदी अहवाल. जागतिक आनंदी अहवाल. जागतिक आनंदी अहवाल नावाचा आपला मुद्दा आहे. तो मुद्दा आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, की एक्झाम मध्ये, परीक्षेमध्ये जर इंडेक्स विचारला असेल तर इंडेक्सवर आपल्याला अभ्यास करत असताना मग नेमकं काय करायला पाहिजे, त्यामध्ये इंडेक्स मध्ये कोणत्या गोष्टीचा आपण अभ्यास करायला पाहिजे हे माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी इंडेक्सचा अभ्यास करत असताना फॉलो करायचे आहेत काही मुद्दे. 1 2 3 4 5 6 काही मुद्द्यानुसार आपल्याला इंडेक्स फॉलो करायचा आहे. उदाहरणार्थ, इंडेक्स कोणत्या संस्थेमार्फत सादर केला जातो ती संस्था आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर एकूण किती देशाचा तो इंडेक्स आहे ती संख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे त्या इंडेक्स मध्ये ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसऱ्या म्हणजे सगळ्यात शेवटचा देश कोणता आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महान असा आपला भारत देश कितव्या क्रमांकावरती आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि अहवाल तयार करत असताना कोणकोणते निकष वापरलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला हा जो इंडेक्स आहे हा या पॉइंट्स नुसार आपल्याला बघायचा आहे. आणि इव्हन हाच इंडेक्स नाही, यानंतर जेवढे इंडेक्स आपण बघणार आहोत ते सर्व इंडेक्स आपण या पॉइंट्स नुसारच बघणार आहोत, कारण याच पॉइंटवरती प्रश्न विचारताना फोकस केलेला आहे, तर ते आपल्याला बघायचे आहेत. तर पहिला पॉइंट आहे इकडे संस्था. जागतिक आनंदी अहवाल. आनंदीमध्ये याला हॅपीनेस आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? हॅपीनेस, ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स असं याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि हा दरवर्षी 2012 पासून दरवर्षी हा सादर केला जातो 20 मार्च रोजी. कोणत्या दिवशी सादर केला जातो? 20 मार्च रोजी हा दरवर्षी घोषित केला जात असतो. आपल्याला हा अहवाल बघायचा आहे 2020चा, 2020चा अहवाल आपल्याला बघायचा आहे. 2020चा अहवाल 20 मार्च 2020 रोजी घोषित करण्यात आलेला आहे. पहिला जागतिक आनंदी अहवाल 2012 मध्ये घोषित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने 2020चा हा जो अहवाल आहे आतापर्यंतचा 8वा अहवाल आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. सुरुवात 2012 पासून 2020चा 8वा आहे. कधी घोषित केला जातो? 20 मार्चलाच घोषित केला जातो. 20 मार्च का? कारण या 20 मार्चला आपल्या पूर्ण जगभरामध्ये एक दिवस साजरा केला जातो, त्याला आपण म्हणतो जागतिक आनंदी दिवस. जागतिक आनंदी दिवस हा दिवस दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जात असतो. ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आणि या जागतिक आनंदी दिवसाच्या निमित्ताने जागतिक आनंदी अहवाल म्हणजेच इंडेक्स दरवर्षी घोषित केला जातो. आता पहिला जो मुद्दा आहे आपला इकडचा, संस्था. कोणत्या संस्थेमार्फत हा अहवाल घोषित केला जातो तर ती संस्था आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी आपल्याला अहवाल घोषित करणारी संस्था सुद्धा विचारली जात असते. ती संस्था आहे संस्थेचं नाव आहे UNSDN. UNSDN संस्था आहे UNSDN. ओके, आता आपण नेमकं बघून घेऊ नेमकं काय आहे हे. युनायटेड नेशनची ही संस्था आहे.
युनायटेड नेशन म्हणजेच युनो. युनो म्हणजेच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत काम करणारी ही एक संस्था आहे. शाश्वत विकासावरती काम करणारी ही संस्था आहे. शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, याचं लॉंग फॉर्म. कधी कधी आपल्याला लॉंग फॉर्म सुद्धा स्टॅटिक जीके मध्ये विचारला जात असतो. यू म्हणजे युनियन, एन म्हणजे नेशन, एस म्हणजे सस्टेनेबल, डी म्हणजे डेव्हलपमेंट, एस म्हणजे सोल्युशन, एन म्हणजे नेटवर्क. म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क नावाची युनोच्या अंतर्गत काम करणारी एक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत जागतिक आनंदी अहवाल दरवर्षी 2012 पासून 20 मार्च रोजी घोषित केला जातो आणि 2020 मध्ये जो घोषित करण्यात आलेला आहे तो 2020चा अहवाल 8वा घोषित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे संस्था आपल्याला माहिती पाहिजे. UNSDSN म्हणजेच युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क नावाची संस्था या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आता संस्था आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आता पुढचा मुद्दा काय आहे ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू की दुसरा मुद्दा या इंडेक्स मधला आपल्याला काय बघायचा आहे. एकूण किती देशाचा अहवाल घोषित केला आहे. दरवर्षी 153 देशाचा अहवाल घोषित केला जातो. 153 देशाचा अहवाल दरवर्षी घोषित केला जातो आणि 2020 मध्ये सुद्धा 153 देशाचा अहवाल घोषित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे एकूण देश लक्षात ठेवायचे 153. त्याच्यानंतर प्रथम क्रमांकाचा देश कोणता राहिला 2020च्या इंडेक्स मध्ये, तर प्रथम क्रमांकाचा देश राहिला फिनलँड नावाचा देश. फिनलँड युरोप कंट्री आहे. युरोप खंडामधला हा एक महत्वाचा देश आहे आणि हा तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे. म्हणजेच मागच्या 3 वर्षापासून सलग पहिल्या क्रमांकावर असणारा हा फिनलँड नावाचा देश आहे. म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त आनंदी असणारा देश आहे फिनलँड. आणि मागच्या वर्षी 2019 मध्ये या फिनलँड मध्ये एक महिला पंतप्रधान झालेली आहे. महिला पंतप्रधान, फिनलँडची महिला पंतप्रधान आहे आणि फिनलँड सर्वात आनंदी देश आहे. विचार करा की तिकडे महिला पंतप्रधान आहे आणि तो सगळ्यात आनंदी देश आहे. महिलेचं नाव आहे सना मरीन. नाव लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. हा नावावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण मागच्या वर्षी ज्यावेळेस हिने फिनलँडच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली होती त्यावेळेस ही जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरली होती. अशा पद्धतीने जे आहेत ही सना मरीन फिनलँडच्या पंतप्रधान आहेत. 36 वर्षच वय त्यांचं आहे आणि त्या फिनलँडच्या पंतप्रधान झालेल्या आहे. ओके, त्याच्यानंतर सलग तिसऱ्यांदा हा पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे फिनलँड नावाचा देश. आता यामध्ये सगळ्यात शेवटचा देश कोणता आहे. वा, कारण आपल्याला सगळ्यात शेवटचा देश सुद्धा माहिती पाहिजे. 153 म्हणजे 153व्या क्रमांकावरती कोणता देश आहे. त्या देशाला आपण सर्वात जास्त दुःखी देश म्हणायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी आनंद खूप कमी आहे. तर 153व्या क्रमांकावरती आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान नावाचा देश आहे. 153व्या क्रमांकावरती आहे. हा जगातील सर्वात दुःखी देश आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अफगाणिस्तान म्हणजे आपल्या भारत देशाला लागून आहे. भारताचे आणि अफगाणिस्तानचे संबंध खूप चांगले आहेत. अफगाणिस्तानमध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी अशरफ घनी अध्यक्ष झालेले आहे. अशरफ घनी या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत. ते पुन्हा त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. आणि अफगाणिस्तान आणि अमेरिकेचा मागच्या मार्च महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं, आपल्या 2020च्या मार्च महिन्यामध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता करार सुद्धा झालेला आहे. कारण अफगाणिस्तान हा दहशतवादी भरपूर असणारा देश आहे. तालिबान संघटना इकडे आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे सैन्य आहे, नाटो संघटनेचे सैन्य आहे. तर ते सैन्य तिथून हटवावे या दृष्टिकोनातून दोन्ही देशामध्ये शांतता करार मार्च 2020 मध्ये झालेला आहे. आणि तो करार होत असताना पर्यवेक्षक देश म्हणून भारताची निवड करण्यात आली होती. आपला भारत देश पर्यवेक्षक देश त्या ठिकाणी होता. असा हा अफगाणिस्तान नावाचा देश आहे. आपला शेजारी आहे. आपले आणि अफगाणिस्तानचे संबंध चांगले आहे. जरी अफगाणिस्तानमध्ये शांतता नसेल, जरी अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी जास्त असेल, तरी सुद्धा भारत आणि अफगाणिस्तान यांचे संबंध क्लोज आहे.
भारताने अफगाणिस्तानमध्ये भरपूर विकास कामं केलेली आहेत. भारताने अफगाणिस्तानचं संसद भवन बांधून दिलेलं आहे. भरपूर कामं केलेली आहेत भारताने अफगाणिस्तानसाठी. अशा हा अफगाणिस्तान या अहवालामध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावरती आहे. तिथे निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये अशरफ गनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. म्हणून सगळ्यात शेवटचा देश या ठिकाणी अफगाणिस्तान आहे. ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता पाचवा मुद्दा आला, भारताचा क्रमांक कितवा आहे. त्यामुळे आपल्याला भारताचा क्रमांक माहिती असणं गरजेचं आहे आणि फोकस आपल्याला भारताच्या क्रमांकावरच करायचा आहे. आपल्याला भारताचा क्रमांकच विचारला जाण्याची शक्यता जास्त असते. आता सगळ्यात पहिल्यांदा एक स्टेटमेंट मी या ठिकाणी करतो. 2019च्या तुलनेत म्हणजे 2019च्या या अहवालाच्या तुलनेमध्ये 2020च्या इंडेक्समध्ये भारताच्या क्रमांकामध्ये 4 अंकाने घसरण झालेली आहे. इथे घसरण शब्द लक्षात ठेवायचा. एमपीएससी या पद्धतीचे स्टेटमेंट आपल्याला विचारत असते. किती अंकाने घसरण झाली? 4 अंकाने घसरण झालेली आहे. म्हणजेच आपला भारत देश आनंदाकडून दुःखाकडे जात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता आपण बघून घेऊ. 153 देशाचा इंडेक्स आहे. 2020 मध्ये भारत आता कितव्या क्रमांकावर आहे? 2019 मध्ये. मागच्या वर्षी भारताचा क्रमांक कितवा होता? त्याच्यानंतर 2018च्या इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता आणि 2017च्या इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता, हे सगळं आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2020 मध्ये भारत आहे 144व्या क्रमांकावरती 153 देशापैकी. किती देशापैकी? 153 देशापैकी 144व्या क्रमांकावरती आपला भारत देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक नकाशा काढून दाखवतो इथे. त्या नकाशामध्ये दाखवतो की आपला भारत देश कसा कसा आहे. ओके, हा आपला भारत देश आहे. कोणता देश आहे? भारत देश आहे. फळ्यावरती नकाशा मी काढलेला आहे. ओके, आणि माझे व्हिडिओ बघत असताना मी ज्यावेळेस नकाशा काढतो, मी काढलेले नकाशे अँड ओरिजिनल नकाशे यांचा काही मात्र संबंध नसतोय, समजून घ्यायचं. ओके, हा भारत आहे म्हणजेच महान असा आपला भारत देश. इथे आहे श्रीलंका, इकडे आहे मालदीव, इकडे आपण गेलो तर पाकिस्तान आहे, इथे आपण गेलो तर अफगाणिस्तान आहे. त्याच्यानंतर इथे जर आपण वरती बघितले तर चीन आहे, त्याच्यावरती रशिया आहे, इकडे नेपाळ आहे, इकडे भूटान आहे, इथे बांगलादेश आहे, इकडे बाजूला पुन्हा म्यानमार नावाचा देश आहे. हे सगळे भारताच्या आजूबाजूला असणारे देश आहेत, भारतीय उपखंडामध्ये असणारे देश आहे. आणि या इंडेक्स मध्ये, जागतिक आनंदी अहवालामध्ये हा अफगाणिस्तान जर सोडला, अफगाणिस्तान देश जर सोडला, कारण तो सगळ्यात शेवटच्या क्रमांकावरती आहे, बाकीचे सर्व देश भारतापेक्षा जास्त खुशी किंवा जास्त आनंदी आहेत. पाकिस्तान आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहे, मालदीव आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहे, श्रीलंका आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहे, नेपाळ, भूटान, चीन, रशिया, बांगलादेश आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहे, म्यानमार, कायम रोहिंग्याचा प्रश्न तिकडे असतो, तो आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहे. या अहवालामध्ये आपण एवढ्या खालच्या पातळीवरती पोहोचलेलो आहोत. 2019 मध्ये आपला भारत देश जो आहे 140व्या क्रमांकावरती होता. मी तुम्हाला स्टेटमेंट केलं होतं की घसरण किती अंकाची झाली? घसरण झाली 4 अंकाची, म्हणजेच 140 वरून 44 वर घसरलेला आहे. 2018 मध्ये आपण 133व्या क्रमांकावरती होतो आणि 2017 मध्ये आपण 122व्या क्रमांकावरती होतो. म्हणजेच गेल्या 4 वर्षाचा जर आपण आढावा बघितला तर भारताची घसरणच झालेली आहे. 122 वरून 133, 133 वरून 140, 140 वरून 144 अशा पद्धतीने घसरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आपला भारत देश सध्या खूप जास्त दुःखी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तो दुःखी का आहे बुवा, हे सगळं आपल्याला समजत आहे. आपण बघत आहोत की आपल्या भारत देशाची इकॉनॉमी कुठे जात आहे, आपल्या भारत देशाचा आरोग्याचा स्तर कुठे जात आहे, आपल्या भारत देशाचे व्यक्तिगत स्वातंत्र्य कुठे जात आहे, हे सगळे आपण बघत आहोत. त्यामुळेच आपला टक्का यामध्ये घसरलेला आहे. सगळ्यात शेवटचा पॉइंट जो आहे निकष आहे. परीक्षेमध्ये निकष सुद्धा विचारले जात असतात. आणि मागच्या वर्षी आपल्या एमपीएससीने राज्यसेवेमध्ये एक इंडेक्स विचारला होता,
जेंडर गॅप इंडेक्स. तर जेंडर गॅप इंडेक्स वरती निकष विचारले होते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती तर पाहिजे, त्यासोबत निकष सुद्धा माहिती असणं गरजेचे आहेत. आता हा अहवाल तयार करण्याचे 1 2 3 4 5 6 6 निकष आहेत. ते 6 निकषानुसार तो देश तपासला जातो की तो सुखी आहे की दुःखी आहे, त्या निकषानुसार तपासला जात असतो. उदाहरणार्थ पहिला निकष आहे सरळ जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, ती जीडीपी. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली जीडीपी सध्या मायनस मध्ये आहे. कुठे आहे सध्या? मायनस मध्ये आहे. -23.90 म्हणजे 23.9% वर आपली जीडीपी सध्या पोहोचलेली आहे. आणि गेल्या काही वर्षापासून सातत्याने आपली जीडीपी खालावत चाललेली आहे. आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये मागचा जो अर्थसंकल्प घोषित करण्यात आला होता 2020-21चा, त्या अर्थसंकल्पामध्ये आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला आपला भारत देश 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा देश बनवायचा आहे. हे आपलं उद्देश आहे. जर जीडीपी या पद्धतीने 23 आणि 25% गड्ड्यात जाणार असेल तर 5 ट्रिलियन इकॉनॉमी होण्यासाठी आपल्याला खूप अजून वेळ लागणार आहे. कारण आता सध्या आपण कुठे 2.25 वरती आहोत, 2.25 ट्रिलियन वरती आहोत. आता त्यामध्ये पुन्हा -23.9 म्हणजे -24चा ज्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे, त्याच्यामुळे तो भरून निघणे आणि पुन्हा विकासाची घोडदौड करणे. कारण अर्थतज्ञांचं मत आहे जर आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर सातत्याने भारताचा विकास दर 8% असणं गरजेचं आहे. आणि 8%साठी आपल्याला अजून 24+8 म्हणजेच आपल्याला कमीत कमी अजून 32%, म्हणजे 24% भरून पुन्हा 8%ने विकासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यावरून आपण समजू शकतो जीडीपी. आता जीडीपी साठी आता लॉकडाऊन वगैरे जे आपल्याकडे लागलेले आहेत ते सुद्धा कारणीभूत ठरलेले आहेत. कोविड-19ची जी महामारी आहे ते सुद्धा कारणीभूत ठरलेलं आहे. सरकारचे काही चुकीचे ध्येय धोरणं जे आहेत ते सुद्धा कारणीभूत ठरलेले आहेत. त्याच्यामुळे जीडीपी आपली घसरलेली आहे. पुढचा मुद्दा आहे निरोगी जीवन. निरोगी जीवन म्हणजेच आरोग्याच्या सोयी सुविधा कशा आहेत बुवा आपल्या देशामध्ये. आपण बघत आहोत, आपण एका महामारीला सामोरे जात आहोत. असं म्हणायला काही हरकत नाही की आपण भाग्यवान आहे बुवा. का भाग्यवान आहे की एक महामारी बघायला मिळाली आपल्याला, नाहीतर 100 2 वर्षे महामार्या येत नाही. आपण भाग्यवान आहोत की आपण एका महामारीला सामोरे गेलेले आहोत आणि ती महामारी आहे कोविड-19. मग या कोविड-19 मध्ये आपले सर्व आरोग्य व्यवस्था ज्या आहेत त्या सगळ्या आरोग्य व्यवस्था आपल्याला या ठिकाणी ढासळताना बघायला मिळालेल्या आहेत. आपला देश खूप मोठा आहे, लोकसंख्या खूप मोठी आहे, आरोग्य सुविधा पण भरपूर आहे, परंतु लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहिजे तेवढ्या आरोग्य सुविधा नाही. अजूनही चांगले हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये नाही. आपण भरपूर काही करतोय आपलं आरोग्य चांगलं व्हावं म्हणून. उदाहरणार्थ सरकार आयुष्यमान भारत योजनासारखी योजना घेऊन येते आपल्या आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने व्हाव्या म्हणून, तरी सुद्धा ते भरपूर नाही. अजून भरपूर काही आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं जर निरोगी जीवन असेल तर तुम्ही आनंदी आहात. जर तुम्हाला एखादा कीड लागलेली असेल, तुम्हाला एखादा रोग लागलेला असेल तर तुम्ही आनंदी राहू शकत नाही. त्याच्यामुळे जे आहेत तर निरोगी जीवन असणं गरजेचं आहे. हा एक निकष या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा निकष आहे कठीण परिस्थितीमध्ये सामाजिक सुरक्षा. जर आपल्यावरती कठीण परिस्थिती आली असेल, युद्धाची परिस्थिती उद्भवलेली असेल, किंवा एखादी महामारी आली असेल, किंवा एखादा दंगल वगैरे झाली असेल, वगैरे वगैरे काही एखादी कठीण परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यावेळेस सामाजिक सुरक्षा कितपत आपली, ते सगळं परिस्थिती हँडल करायला कितपत आपली योग्य आहे ते त्या ठिकाणी तपासली जात असते. कारण आपल्या भारत देशामध्ये तुम्ही बघा, आपल्या भारत देश हा विविध धर्म जाती पंथ या सगळ्यांचा देश आपला आहे. परंतु इथे जे आहेत धर्मावरून वाद होतात. कोणीतरी काही म्हणतो, सर्वसामान्य लोक आणि त्यामध्ये दंगली होतात, भरपूर काही होतो, त्यामध्ये देशाचं नुकसान होतं आणि जगाच्या पाठीवरती देशाला यासारख्या अहवालामध्ये घसरणीला तोंड द्यावं लागत असतं. तशा पद्धतीने जे आहेत हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी असा आहे व्यक्तिगत स्वतंत्रता.
म्हणजे तुम्हाला तुमच्या देशामध्ये किती स्वातंत्र्य आहे, तुम्ही कशा पद्धतीने बोलू शकता, वागू शकता, राहू शकता, त्याच्यानंतर शिक्षण घेऊ शकता, एखाद्या मुद्द्यावरती तुम्ही व्यक्त होऊ शकता. आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला सर्व काही स्वतंत्र दिलेलं आहे. परंतु आपल्याकडे जे आहेत व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती जे आहेत बऱ्याच वेळेस बाधा सुद्धा निर्माण होत असते. तर हा एक मुद्दा या ठिकाणी तपासला जात असतो. त्याच्यानंतर 5वा मुद्दा आहे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण कोणता देश किती भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे त्यानुसार तो देश त्या ठिकाणी आनंदी आहे की सुखी आहे या ठिकाणी कळत असतो. कारण सर्वसामान्य लोक जे आहेत गव्हर्नमेंटला टॅक्स देत असतात, आपल्या कमाईतून पैसे दिले जात असतात, आणि ते सगळे पैसे जर विकासाच्या कामाला उपयोगी न येता या पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल आणि काही महत्वाच्या लोकांच्याच खिशात जात असेल तर या ठिकाणी जे आहेत तो देश सुखी त्या ठिकाणी राहणार नाही. आणि सगळ्यात शेवटचा आहे सामाजिक परोपकारिता. सामाजिक परोपकारिता अशा पद्धतीने हे 6 निकष आहे जागतिक आनंदी अहवालाचे. अशा पद्धतीने हा एक महत्वाचा अहवाल आपण या ठिकाणी बघितलेला आहे. हा अहवाल बघत असताना आपण काही इतर मुद्दे सुद्धा बघितलेले आहेत. एक दिनविशेष आपण बघितलेला आहे. तो दिनविशेष आपल्याला या ठिकाणी परफेक्ट करून ठेवायचा आहे. म्हणजेच 20 मार्च जागतिक आनंद दिवस असतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. फिनलँड आपण बघितला. फिनलँडचं त्या ठिकाणी काय बघितलं आपण, सना मरीन, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. त्या फिनलँडच्या पंतप्रधान आहेत. त्यासोबत अफगाणिस्तान आपण बघितला. अफगाणिस्तानमध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा अशरफ गनी निवडून आलेले आहेत. तो मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. अफगाणिस्तान आणि अमेरिकेमध्ये झालेला शांतता करार तो सुद्धा आपण या ठिकाणी ओव्हरलुक त्याचा केलेला आहे. भारत त्याचा पर्यवेक्षक देश त्या ठिकाणी होता. अशा पद्धतीने हा अहवाल घोषित करण्यात आलेला आहे. आता 2020च्या अहवालामध्ये पहिल्यांदा एक वेगळ्या पद्धतीचा रँकिंग या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. दरवर्षी देशाची रँकिंग लावली जाते. 2020 मध्ये जे आहेत आनंदी शहराची रँकिंग सुद्धा लावलेली आहे. कोणती? आनंदी शहरे. पहिल्यांदा या पद्धतीने आनंदी शहराची रँकिंग लागलेली आहे. आता एखाद्या वेळेस आपल्याला जागतिक आनंदी अहवालामध्ये पहिला देश कोणता आहे हे न विचारता जागतिक आनंदी शहरामध्ये पहिल्या क्रमांकाचं शहर कोणतं आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर आनंदी शहराच्या रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकाचं शहर ठरलेलं आहे. त्या शहराचं नाव आहे हेलसिंकी. शहराचं नाव काय? हेलसिंकी. हा शहर आहे फिनलँडमध्ये. फिनलँड नावाचा देश आहे. त्या देशामध्ये हे शहर आहे हेलसिंकी. हा शहर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आणि पहिल्या क्रमांकाचा देश सुद्धा हेलसिंकीच आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चर मधला पहिला मुद्दा या ठिकाणी बघितलेला आहे आणि तो मुद्दा होता जागतिक आनंदी देशाचा अहवाल. हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत UNSC. आपला भारत देश UNSC चा सदस्य झालेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. समजून घेऊ UNSC नेमकं काय आहे, कशा स्वरूपामध्ये काम करत असतो, स्थापना कधी झालेली आहे, त्याचे सदस्य किती असतात, त्याच्यानंतर भारत कसा सदस्य झालेला आहे, हे सगळं आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. UNSC. आता याचा भारत अस्थायी सदस्य झालेला आहे. अस्थायी सदस्य भारत याचा झालेला आहे. आता हा मुद्दा का घ्यायचा? सगळ्यात अगोदर मी प्रत्येक मुद्दा शिकवत असताना तो मुद्दा का शिकवायचा आणि त्याचा अभ्यास आपण का करायचा हे पण मी त्या ठिकाणी सांगत असतो. कारण आपण स्पर्धेच्या जगामध्ये आहो विद्यार्थी मित्रांनो. आपली लाखो विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा आहे आणि आपल्याला जे आहेत नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे. फापट पसारा आपल्याला वाचत बसायचं नाही. हा का अभ्यास करायचा आहे? कारण आपल्याला सरळ सरळ MPSC ला फोकस करायचं आहे. बाकी दुसऱ्या कोणालाच फोकस करायचं नाही. कारण आपली परीक्षा घेणार कोण? MPSC घेणार आहेत. मग MPSC ने एकदा प्रश्न विचारला होता. मानवाधिकार नावाची संघटना आहे, युनोची मानवाधिकार संघटना आहे. या मानवाधिकार संघटनेचा भारत देश सदस्य झाला. MPSC ने प्रश्न विचारला. मानवाधिकार संघटना जी आहे, ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन जो आहे युनोचं, त्याचा भारत ज्यावेळेस सदस्य झाला आजपासून 2 वर्षाखाली, त्यावेळेस MPSC ने प्रश्न विचारला. आता युनोच एक महत्वाचं अंग आहे. मानवाधिकार संघटनेपेक्षा महत्वाची संघटना ही आहे UNSC युनोची. तर त्याचा भारत सदस्य झालेला आहे. तर आपल्याला तो भाग बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आता आपण बघू हा UNSC. ओके.
आता UNSC समजून घेण्याच्या अगोदर आपण युनो समजून घेऊ. UNO, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, याचं लॉंग फॉर्म आहे. दुसरं महायुद्ध झालं विद्यार्थी मित्रांनो. ओके, दुसरं महायुद्ध होऊन 2020 मध्ये 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि MES मध्ये अशा ऐतिहासिक घटना विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अशा बऱ्याच ऐतिहासिक घटना सुद्धा बघायच्या आहेत की युनो स्थापन का झालं. दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम आहे. युनो काय आहे, परिणाम आहे. कारण दुसऱ्या महायुद्धाला आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. ती स्थापना झाली 24 ऑक्टोबर 2000 नाही 1945. 1945 ला युनोची स्थापना झाली. युनो सध्या सदस्य आहेत युनोचे 193, 193 सदस्य युनोचे आहेत. या युनोचं मुख्यालय आहे विद्यार्थी मित्रांनो, मुख्यालय अमेरिकेमध्ये आहे. आणि बऱ्याच वेळेस वॉशिंग्टन DC हा शब्द आपल्या समोर येतो, परंतु मुख्यालय आहे न्यूयॉर्क नावाच्या शहरामध्ये. आणि न्यूयॉर्क ही अमेरिकेची राजधानी नाही. अमेरिकेची राजधानी कोणती आहे, वॉशिंग्टन DC आहे. मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे. या युनोचे महासंचालक आहे अंटानियो गुटरेस. हे आहे युनोचे महासंचालक. हे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. युनो स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945. एकूण सदस्य देश आहे 193, 193. मुख्यालय आहे न्यूयॉर्क मध्ये. न्यूयॉर्क कुठे आहे, अमेरिकेमध्ये. आणि युनोचे सध्याचे महासंचालक आहे अंटानियो गुटरेस. ओके, आता या युनोला 6 सब पॉइंट, 6 उपांगे आहेत. उपअंगे ज्याला आपण अवयव सुद्धा म्हणू शकतो. उदाहरणार्थ ही होल बॉडी माझी, ही होल बॉडी युनो जर असेल तर माझा हार्ट एक उपांग आहे, माझं डोकं एक उपांग आहे, माझे डोळे एक उपांग आहे. त्याच पद्धतीने युनोला एकूण 6 उपांग आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. हे 6 उपांग आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. पहिलं उपांग आहे सचिवालय. युनोचं सचिवालय किंवा त्याला आपण मुख्यालय सुद्धा म्हणू शकतो. युनोचं सचिवालय हे युनोचं पहिलं उपांग आहे आणि हे आपल्याला न्यूयॉर्क मध्ये बघायला मिळेल. कुठे बघायला मिळेल, न्यूयॉर्क मध्ये बघायला मिळेल. हे 6 उपांग आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. दुसरं आहे UNSC, म्हणजे ज्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्याचा आता आपला भारत देश सदस्य झालेला आहे. तो UNSC युनोचा उपांग आहे. UNSC म्हणजेच युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, म्हणजेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद असं आपण याला म्हणू शकतो. अशा पद्धतीने हा UNSC आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. त्याच्यावर सविस्तर चर्चा आपण हे 6 झाल्यानंतर UNSC आपल्याला बघायचा आहे. नेमकं काय आहे, कसं आहे, सदस्य किती आहे, वगैरे वगैरे. ओके, त्याच्यानंतर तिसरा आहे UNGA, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, संयुक्त राष्ट्र आम सभा. या वर्षी यासाठी लक्षात ठेवायचं आहे की याला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहे. UNGA ला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि दरवर्षी UNGA म्हणजेच एक आम सभा युनोची त्या ठिकाणी न्यूयॉर्क मध्ये भरवली जात असते. 2020ची आता या सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे 75वी UNGA. कितवी UNGA होणार आहे, 75वी UNGA होणार आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये 74वी UNGA झाली होती. त्यासाठी आपले ग्रेट पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये त्यांनी जाऊन युनो मध्ये भाषण सुद्धा केलं होतं. त्याच्यानंतर तिकडे हौडी मोदी नावाचा मोठा प्रोग्राम सुद्धा झाला होता. म्हणून त्याची परतफेड आपण नमस्ते ट्रम्पने केलेली आहे. आपण डोनाल्ड ट्रम्पला आपल्याकडे बोलवलं आणि एक मोठा भाग घेतलेला आहे. तो दौरा आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यासणार आहोत, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा. तर अशा पद्धतीने मोदी साहेब तिकडे जाऊन UNGA मध्ये 74व्या UNGA मध्ये मोदी साहेब गेले होते. 74व्या UNGA अध्यक्ष, 74व्या UNGA अध्यक्ष होते तिजन्नी मोहम्मद बांडे नावाचा व्यक्ती.
तिजन्नी मोहम्मद बांडे नाव आहे त्यांचं, तिजन्नी मोहम्मद बांडे. नायजेरियाचा माणूस आहे. कुठला माणूस आहे? नायजेरियाचा माणूस आहे. आता 75वं जे UNGA होणार आहे, 75व्या UNGA साठी जे आहेत तुर्कीचा व्यक्ती अध्यक्ष झालेला आहे. त्यांचं नाव आहे होल्किन. होल्किन हा व्यक्ती जो आहे 75व्या UNGA साठी जो आहे त्या ठिकाणी अध्यक्ष झालेला आहे. तुर्कस्तान म्हणजेच कोणता देश आहे? तुर्कस्तान आहे. रसिब तय्यब अर्दोगान या ठिकाणी आहे. आणि आपला भारत देशाच्या विरोधामध्ये हे कायम बोलत आहे. जम्मू काश्मीरवरती कायम बोलत आहे. तुर्की नावाचा हा देश आहे. आणि या तुर्कीमध्ये नुकतंच एक संग्रहालय होतं, सोफिया हगिया नावाचं संग्रहालय होतं. त्या सोफिया हगिया संग्रहालयाला त्यांनी मस्जिदमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. खूप जुना जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश झालेला असा हा सोफिया हगिया नावाचा संग्रहालय त्यांनी जे आहेत मस्जिदमध्ये परिवर्तित केलेलं आहे. त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुर्कस्तान हा सध्या आपल्या भारत देशाच्या म्हणजेच जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरती सतत बोलताना आपल्याला दिसत आहे. रसिब तय्यब अर्दोगान असं त्यांचं नाव आहे. त्या देशाचे होल्किन हे जे आहेत आता UNGAचं जे 75वं सत्र आहे जे 2020 मध्ये आहे, आता आहे इथून पुढे, त्यामध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी अध्यक्ष राहणार आहे. अशा पद्धतीचे हे UNGA आहे, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. हे आहे युनोचं तिसरं महत्वाचं अंग. चौथं महत्वाचं अंग आहे संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद. आर्थिक आणि सामाजिक परिषद, संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद हे युनोच्या अंतर्गत काम करणारी एक महत्वाची परिषद आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषद, त्याच्यामुळे याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्ही WHO नाव ऐकलं असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची पालक संस्था ही आहे संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद. ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची पालक संस्था आहे. अशा पद्धतीने हे चौथं विंग आहे. कशाचं? युनोचं चौथं उपांग आहे. त्याच्यानंतर 5वं उपांग आहे विश्वस्त परिषद. विश्वस्त परिषद याला आपण ट्रस्टशिप काउन्सिल असं सुद्धा म्हणू शकतो. ट्रस्टशिप म्हणजेच विश्वस्त काउन्सिल हे 5वं उपांग आहे. आणि 6वं उपांग आहे विद्यार्थी मित्रांनो ICJ. 6वं उपांग आहे ICJ, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. कायम चर्चेमध्ये असतो. आपल्या भारत देशाचे कुलभूषण जाधव प्रकरण इकडे चालू आहे बघा. आणि त्या ठिकाणी आपण जे आहेत इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने कुलभूषण जाधव यांची फाशी जी पाकिस्तानने दिली होती त्यावरती स्थगिती मिळवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. पुन्हा मागे चर्चेत आलं होतं की ज्यावेळेस आपल्याकडे निर्भया बलात्कार आणि हत्याकांड झालं होतं दिल्लीमध्ये, त्यांचे जे आरोपी होते 4 आरोपी, त्यांना आपल्याकडे जे आहेत काय देण्यात आलेली आहे? फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि त्यांनी इकडे अपील केलेलं आहे ICJ मध्ये. कारण ICJ मध्ये जे आहेत 2 देशामधील वाद सोडवले जात असतात, परंतु त्यांनी इकडे अपील केलं होतं. त्यामुळे पुन्हा ही चर्चेत आली होती इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. आता हे जे 5 उपांग आहेत, सचिवालय असेल, UNSC असेल, UNGA असेल, संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद असेल, त्याच्यानंतर विश्वस्त परिषद असेल, या सगळ्याच्या सगळ्या न्यूयॉर्क मध्ये आहे. कुठे आहे? न्यूयॉर्क मध्ये आहे. आणि हा 6वा उपांग जो आहे ICJ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हा आपल्याला बघायला मिळतो द हेग मध्ये. हा आपल्याला बघायला मिळतो. इकडे जे आहेत 15 जज असतात जगभरातून निवडून आलेले. वेगवेगळ्या देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्या ठिकाणी. असे 15 देश जज त्या ठिकाणी असतात. आणि त्याचा एक प्रमुख असतो. म्हणजेच जसं आपण बघितलं युनोचे महासंचालक आहे अंटोनियो गुटेरेस, WHO महासंचालक आहे टेड्रोस अधानॉम घेब्रेसस. त्याच पद्धतीने ICJचा एक व्यक्ती असतो प्रमुख, आणि तो व्यक्ती आहे सध्या नाव आहे त्यांचं न्यायाधीश अब्दुल कवी युसुफ. अब्दुल कवी युसुफ. ज्यावेळेस 15 जे असतात जज, ज्यावेळेस जर एखाद्या वेळेस
जास्त पद्धतीने वोटिंग होत असेल आणि वोटिंग मध्ये जर इकडे तिकडे काही झालं असेल तर या ठिकाणी हे आपला अधिकार त्या ठिकाणी देत असतात. ज्यावेळेस कुलभूषण जाधव प्रकरणचा चालू होतं, वोटिंग ज्यावेळेस चालू होती या 15 आणि हे 16 मध्ये, त्यावेळेस कुलभूषण जाधव यांची फाशीची सजा जी आहे ती स्थगित व्हावी याच्या बाजूने 15 मतं पडली होती 16 मधून, आणि एक मत पडला होता की त्याला फाशी सजा जी मिळालेली आहे पाकिस्तानकडून ती तशीच राहावी, कारण तो एक जो मत मिळाला होता तो पाकिस्तानचा होता. बाकी पूर्ण जग आपल्या बाजूने त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. अशा पद्धतीने हे ICJचे सध्याचे प्रमुख आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी 15 जज असतात. भारताकडून एक आहे, त्या भारताकडून असणाऱ्या जज बद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यांचं नाव आहे दलवीर भंडारी, हे भारताचे आहे. आता ICJ मधले जे 15 जज असतात यांचा कालावधी असतो 9 वर्षासाठीचा. किती वर्षासाठीचा असतो? 9 वर्षासाठीचा यांचा कालावधी असतो, आणि दर 3 वर्षानंतर या ठिकाणी 5 जज चेंज होत असतात. प्रत्येक 3 वर्षाला 5 जज या ठिकाणी चेंज होतात. अशा पद्धतीने युनोचे हे 6 उपांग आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. त्या 6 उपांगापैकी एक उपांग आहे UNSC, ज्याचा आपला भारत देश नुकताच अस्थायी सदस्य झालेला आहे. नेमकं काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. UNSC म्हणजेच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. हे UNSC मध्ये जे आहेत एकूण 15 सदस्य असतात. किती सदस्य असतात? एकूण 15 सदस्य असतात. या 15 मध्ये असे 2 पार्ट आपण पुन्हा करू. 5 सदस्य असे आहेत की जे स्थायी आहे, परमनंट मेंबर आहे, कधीही बदलत नाही, त्याला आपण परमनंट म्हणू शकतो. म्हणजेच परमनंट मेंबर आहे 5. त्याच्यानंतर 15 पैकी 5 परमनंट उरले, किती? 10 उरले. तर 10 जे सदस्य असतात ते नॉन परमनंट असतात. नॉन परमनंटचा अर्थ असा होतो मराठीमध्ये, त्याला आपण अस्थायी असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? अस्थायी. म्हणजेच हे बदलणारे आहेत बुवा, हे बदलणारे नाही. कायम 5 सदस्य या ठिकाणी कधीही बदलत नाही. आणि युनोमध्ये एखादा प्रस्ताव पारित करायचा असेल तर तो इथे पारित करावा लागतो. या मेंबर कडून तो पारित होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मसूद अझरला आपल्याला दहशतवादी घोषित करायचा होता आंतरराष्ट्रीय, तर त्यावेळेस ह्या 5 सदस्यापैकी एक, ज्याला आपण चीन नावाने ओळखतोय, तो विरोध करत होता. परंतु सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी जे आहेत तर आपण त्याला घोषित करण्यामध्ये, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. कारण हे जे 5 सदस्य आहेत यांच्याकडे वेटो पॉवर आहे. कोणता पॉवर आहे? वेटो पॉवर. वेटो पॉवर म्हणजेच यांच्याकडे एक अधिकार आहे, त्या अधिकाराला म्हणतात नकाराधिकार. कोणता अधिकार आहे? नकारा अधिकार. म्हणजेच इकडे जे आहेत एखादा प्रस्ताव समजा आपण मांडला तर इकडे त्याला हे नकार देऊ शकतात, आणि यांनी जर नकार दिला तर तो प्रस्ताव त्या ठिकाणी पारित होऊ शकत नाही, कारण इकडे बहुमत पद्धत नसते. कारण हे जे 5 देश आहे, 5 पैकी एकाचा जरी नकार आला तर तो प्रस्ताव तसाच रेंगाळत त्या ठिकाणी राहत असतो. त्यामुळे जे आहेत हे 5 देश महत्वाचे आहेत. तर हे 5 देश कोणते आहेत बुवा, ते आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. ते 5 देश आहेत 1, 2, 3, 4, 5. त्या 5 देशाची आपल्याला नावं माहिती पाहिजेत. त्यालाच आपण परमनंट 5 असं म्हणतो. P5. काय म्हणतो त्यांना आपण? P5 म्हणतो. ते 5 देश आहेत अमेरिका. ओके, अमेरिका आपल्या सर्वांना माहिती आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC आहे, आणि सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे. ओके, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा देश आहे चीन. चायना आणि आपले भरपूर गोंधळ चालू आहे, ते एका व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. आपला भारत देश चायना गलवान खोरे जो वाद चालू आहे तो वाद, आणि नेपाळ आणि भारताचा सुद्धा वाद मध्यंतरी झालेला आहे. तर आपण एका आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या एका व्हिडिओमध्ये हे 2 मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. गलवान नेमकं काय आणि तिथे नेमकं काय काय झालेलं आहे, भारत आणि चीनमध्ये सध्या संबंध कसे आहेत, आपण त्यांचे ऍप्स सध्या बॅन केलेले आहे, भरपूर काही वगैरे वगैरे. आणि नेपाळ आणि भारतामध्ये का फाटलंय बुवा, नेपाळ आणि भारत का एकमेकांच्या विरोधामध्ये बोलू लागलेत, नेपाळ आपला भाग त्यांच्या नकाशामध्ये का दाखवू लागला, वगैरे वगैरे. ते नेपाळ भारत सीमावाद आणि आपण गलवान एका वेगळ्या लेक्चरमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु सध्या चीन हा जो आहे तर पूर्ण जगामध्ये
विस्तार करत आहेत. कारण बघा तुम्ही आता जो GDPचे आकडे आलेले आहेत त्यामध्ये अमेरिका मायनसमध्ये गेला, ब्रिटन मायनसमध्ये गेला, जर्मनी मायनसमध्ये गेला, फ्रान्स मायनसमध्ये गेला, बरेच देश मायनसमध्ये गेले आणि याचा GDP प्लसमध्ये आहे. जिथून कोरोना सुरू झालाय तो GDP त्याचा प्लसमध्ये आहे. म्हणजे सोची समजी साजिश ज्याला म्हटलं जाऊ शकतो त्या पद्धतीने सुद्धा एखाद्या वेळेस असू शकतो. पूर्ण जगाची इकॉनॉमी खाऊन घेतली त्या कोरोनाने आणि यांची इकॉनॉमी ग्रो करत आहे आणि ग्रो करत असल्यामुळे यांना खुमखुमी सुटत आहे. याला काडी कर, त्याला काडी कर, याला डिवचून बघ, त्याला डिवचून बघ, याच्याबद्दल काही बोल, त्याच्याबद्दल काही बोल. तर ह्या गोष्टी अंगलात येण्यासारख्या आहेत. तर असा हा चीन आहे. चीनला व्हेटो पॉवर मिळाला आपल्यामुळे. कारण त्या काळामध्ये युनो आपल्याकडे आली होती आणि युनो आपल्याकडे येऊन आपल्याला म्हणाली होती की आम्ही युनोमध्ये एक व्हेटो पॉवर आशिया खंडासाठी देऊ इच्छितो आणि तो व्हेटो पॉवर भारताला देऊ इच्छितो. त्यावेळेस भारताचे प्रमुख म्हणाले होते की आमचा मोठा भाऊ आहे वरती बसलेला. कारण त्या काळामध्ये खूप जोरात असायचं हिंदी चीनी भाई भाई. ओके, आणि त्यांना तुम्ही बिनधास्त देऊन टाका आणि युनोने चीनला व्हेटो पॉवर देऊन टाकलं आणि तेव्हापासून चीन आपल्याला बऱ्याच मुद्द्यावरती अडवत आहेत. उदाहरणार्थ NSG न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप, याच्यावरती प्रश्न भरपूर वेळेस विचारलेले आहेत. भारताला मेंबर व्हायचं त्याचं. कारण भारत हा अण्वस्त्र संपन्न देश आहे. भारताकडे भरपूर न्यूक्लिअर झालेले आहेत. स्वतः भारत न्यूक्लिअर आता तयार करत आहेत. त्याच्यामुळे आता विकायचे पण आहे आपल्याला. पण आपल्याला जर विकायचे असेल, त्याचं आपल्याला निर्यात करायची असेल तर या ग्रुपचा सदस्य असणं गरजेचं आहे. आणि भारत बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहे. तर हा आडकाठी आणत आहे. अमेरिका आपल्यासोबत, फ्रान्स आपल्यासोबत, जर्मनी आपल्यासोबत, ब्रिटन आपल्यासोबत, परंतु हा देश त्या ठिकाणी अडखत आणत आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही अजून NSGचा सदस्य होता आलेला नाही. जगामध्ये न्यूक्लिअर सप्लायरचे 4 ग्रुप आहे. 4 ग्रुपमध्ये वासेनार ग्रुप आहे, ऑस्ट्रेलिया ग्रुप आहे, जापानचा एक ग्रुप आहे. 4 ग्रुप पैकी 3 मध्ये भारत सदस्य झालेला आहे. यामध्येच अडकून पडलेला आहे फक्त. ओके, त्याच्यानंतर पुढचा देश आहे फ्रान्स. चीनची राजधानी सगळ्यांना माहिती आहे, बीजिंग आहे आणि चीनचे अध्यक्ष सुद्धा सगळ्यांना माहितीच आहे, शी जिनपिंग आहे. त्याच्यानंतर इकडे तिसरा देश आहे फ्रान्स. हा जो फ्रान्स देश आहे या फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस आहे आणि फ्रान्सचे सध्याचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आहे. त्याच्यानंतर चौथा देश आहे जर्मनी. हिटलरची जर्मनी ज्याला आपण म्हणतोय. दुसरं महायुद्धाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे जर्मनीचा उल्लेख घेतल्याशिवाय दुसरं महायुद्ध पूर्ण होत नाही. तर हा जो जर्मनी आहे या ठिकाणी सध्या अंजेला मर्केल आहे, एक बाई आहे. आणि युरोप खंडाची सगळी अर्थव्यवस्था बिकट असताना यांनी जर्मनीला जे आहे चांगल्या पद्धतीने तारून ठेवलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बघा, फोर्ब्स कडून दरवर्षी जी आहेत एक लिस्ट घोषित केली जात असते जगातील पॉवरफुल 100 वुमेन्स. आणि गेल्या 12-13 वर्षापासून जे आहेत तर अंजेला मर्केल पहिल्या क्रमांकावरती आहे त्या यादीमध्ये. अशा या जर्मनीच्या चान्सलर आहे अंजेला मर्केल. मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये त्या आल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला MES चा चालू घडामोडी बघायचा आहे. ऑगस्ट टू ऑगस्ट. ओके, ह्या आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजेच ऑगस्ट 2019 टू ऑगस्ट 2020 यापर्यंत आपल्याला चालू घडामोडी बघायच्या आहेत. त्याच्यामुळे पूर्ण कधी मी ऑगस्ट मध्ये घुसेल, कधी ऑक्टोबर, कधी नोव्हेंबर मध्ये घुसेल, आपल्याला ऑगस्ट एंडिंग पर्यंत बघायचं आहे. 31 ऑगस्टला आपले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी गेलेले. आपण आपला समारोप त्यांच्या श्रद्धांजलीनेच करून टाकू सगळ्यात शेवटी. ओके, तर अशा पद्धतीने जे आहेत हे जर्मनीच्या चान्सलर आपल्याकडे नोव्हेंबर 2019 मध्ये आपल्या भारत देशामध्ये आल्या होत्या. आणि 5वा देश आहे ब्रिटन. हा 5वा मेंबर आहे ब्रिटन. ब्रिटन हा नुकताच युरोपियन युनियन या संघटनेतून बाहेर पडलेला आहे. ब्रिटन हा देश युरोपियन युनियन मधून बाहेर पडलेला आहे. म्हणजेच त्याला ब्रेक्झिट असं म्हटलं जात आहे. काय म्हटलं जात आहे? ब्रेक्झिट. ब्रिटन हा युरोपियन युनियन मधून बाहेर पडलेला आहे. बऱ्याच दिवसापासून प्रोसिजर सुरू होती त्या ठिकाणी ब्रिटन युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्यासाठीची. परंतु बोरिस जॉन्सन त्या ठिकाणी निवडून आले, पंतप्रधान झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रस्ताव पारित केला आणि युरोपियन युनियनने सुद्धा प्रस्ताव पारित केला. आणि त्या ठिकाणी 28 देश होते युरोपियन युनियन मध्ये. आता युरोपियन युनियन मध्ये एकूण 27 देश झालेले आहेत. कारण त्यातून आता ब्रिटन बाहेर पडलेला आहे. ब्रिटन म्हणजेच ग्रेट ब्रिटन, ब्रिटन म्हणजेच इंग्लंड, ब्रिटन म्हणजेच
UK. अशा पद्धतीचं हे आहे. आणि याचे पंतप्रधान सध्या आहे बोरिस जॉन्सन आणि त्या ठिकाणी महाराणी आहे, महाराणी एलिझाबेथ द्वितीय म्हणजे सेकंड. तर अशा पद्धतीने 27 आहे. आता युरोपियन युनियन बद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण ब्रिटन हा ब्रेक्झिट झालेला आहे, युरोपियन युनियन मधून बाहेर पडलेला आहे. तर आता सध्या मेंबर किती राहिलेले आहेत? 27. युरोपियन युनियन ही युरोप खंडातील देशाची एक संघटना आहे. ओके, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. युरोपियन खंडातील देशाची संघटना आहे म्हणजे सगळे युरोप खंडातील देश आहे का त्यामध्ये? अजिबात नाही. जसा ब्रिटन युरोप खंडामध्ये येतोय, तो आता बाहेर पडलेला आहे म्हणजे तो सदस्य नाही. तर असे 4 देश आहे जगात. म्हणजे UNSCच्या शेवटच्या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. तर UNSCचा जो भारत देश आहे तो या 10 सदस्यामध्ये, जे अस्थायी 10 सदस्य आहेत, त्या अस्थायी 10 सदस्यामध्ये भारत देश या ठिकाणी सदस्य झालेला आहे. या 5 सदस्याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. हे कधीही बदलत नाही. हे 10 सदस्य मात्र दरवर्षी, शब्द लक्षात ठेवायचा, इथे जम्बलिंग करायची नाही. दर 2 वर्षाला म्हणायचं नाही. दरवर्षी 5 सदस्य चेंज होत असतात. दरवर्षी 5 सदस्य या ठिकाणी चेंज होत असतात. आणि जगाचे काही रिजन तयार केलेले आहेत, त्या रिजन मधून यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्यात येत असतं. उदाहरणार्थ आपला भारत देश जो सदस्य झालेला आहे, तो सदस्य भारत देश आशिया पॅसिफिक या रिजन मधून सदस्य झालेला आहे. त्याच्यामुळे आपला भारत देश त्या ठिकाणी सदस्य झालेला आहे. आता UNSCचा भारत देश 8व्यांदा सदस्य झाला. म्हणजे 8व्यांदा जो सदस्य राहणार आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कोणत्या रिजन मधून? आशिया पॅसिफिक रिजन मधून सदस्य राहणार आहे. कितव्यांदा राहणार आहे? 8व्यांदा राहणार आहे. त्याच्यानंतर कालावधी काय राहणार आहे सदस्यत्वाचा? तो कालावधी राहणार आहे 1 जानेवारी 2021 टू 31 डिसेंबर 2022. म्हणजेच या 2 वर्षाच्या कालावधीसाठी आपला भारत देश UNSCचा सदस्य राहणार आहे. हे कालावधी लक्षात ठेवायचं. आशिया पॅसिफिक लक्षात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा आपला भारत देश 1950-51 या 2 वर्षासाठी भारत देश पहिल्यांदा UNSCचा अस्थायी सदस्य झाला होता. आता 8व्यांदा आहे 2021 ते 2020 या कालावधीसाठी. याच्या अगोदरचा 7व्यांदा भारत कधी होता बुवा? तर 7व्यांदा भारत होता 2011-12 मध्ये. भारत होता 2011-12 नंतर आता आपल्या भारत देशाला जे आहेत 2021-22 मध्ये संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि जून 2019 मध्ये या ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या होत्या आशिया पॅसिफिक रिजन मधून, की आशिया पॅसिफिक रिजन मधून कोणता देश UNSCच्या सदस्यासाठी पाठवायचा आहे. तर त्यावेळेस सगळ्या लोकांनी भारताला पाठिंबा दिला होता. इव्हन आपले दुश्मन नंबर 1 आणि दुश्मन नंबर 2 पाकिस्तान आणि चीन दोघांनीही आपल्याला पाठिंबा त्यावेळेस दिला होता. आणि आपण या ठिकाणी पोहोचलो. मे महिन्यामध्ये इकडे निवडणुका झाल्या युनो मध्ये. आणि इकडे जर तुम्हाला मेंबर व्हायचं असेल तर जेवढे त्या ठिकाणी मेंबर आहे, जिथे जेवढी वोटिंग होणार आहे त्याच्या 2/3 मतं मिळणं गरजेचे आहेत. उदाहरणार्थ युनोचे मेंबर आहेत 193 ने जर वोटिंग केली तर आपल्याला सदस्यत्व होण्यासाठी किंवा तिथे विजय प्राप्त करण्यासाठी 129 लोक आपल्या बाजूने असणं गरजेचे आहेत. आणि ज्यावेळेस इकडे निवडणूक झाली, मतदान झालं, मतदानामध्ये 192 देशांनी सहभाग घेतला आणि 192 पैकी 184 मतं आपल्याला पडलेली आहेत. हे का लक्षात ठेवायचं? कारण असंच आयोगाने विचारलंय. मानवाधिकार संघटनेचा ज्यावेळेस भारत देश सदस्य झाला त्यावेळेस सेम याच पद्धतीने आयोगाने जे आहेत तर आपल्याला प्रश्न टाकलेला आहे. त्याच्यामुळे किती मतं मिळालेली आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपला भारत देश UNSCचा आता 8व्यांदा सदस्य झालेला आहे. आणि आपण सविस्तर पद्धतीने जे आहेत हे 2 मुद्दे आज आपण चर्चा केलेली आहे. जरी तुम्हाला वाटत असेल हे 2 मुद्दे आहेत, तर या 2 मुद्द्यामध्ये आपण बरंच काही कव्हर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा लेक्चर आपण या ठिकाणी थांबवू. आंतरराष्ट्रीय घडामोडीचा पार्ट 2 लगेच पुढच्या लेक्चरमध्ये आपण सुरू करू आणि त्यामध्ये बाकीचे मुद्दे आपण बघण्याचा प्रयत्न करणार
आहोत. आता आपण या ठिकाणी थांबू. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, दररोज अभ्यास करा. परीक्षा जवळ आलेली आहे, आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे. त्या अनुषंगाने चांगला अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक तुम्हा सर्वांना. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.